नमस्कार. आपल्याबरोबर हे दिव्यांग आहे हनुमंत जाधव. हे गेले 5 वर्षापासून संतोष गुप्ता नावाच्या एका व्यापाऱ्याकडे काम करत होते. काम करत असताना त्यांनी 4 वर्षापर्यंत त्याला 9,000 रुपये महिन्याप्रमाणे पगार व्यवस्थित दिला. मात्र वर्षभर त्यांनी पैसे देताना फक्त नाटकं केले, 1000 घे 2000 घे असं करून वर्षभर त्याला पगार दिला नाही. आणि जेव्हा त्याचे 1.25 ते 1.5 लाख रुपये घेणं होतं त्यातले 50,000 रुपये दिले. राहिलेल्या 75,000साठी तो म्हणतो तुला कोणत्या नेत्याकडे जायचंच आहे, कोणाकडे जायचंच आहे, मी तुला पैसे देणार. जेव्हा तो मला भेटला आणि मला त्यांनी त्याची हकीकत सांगितली, त्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला अर्ज पण दिलेला आहे. दिंडोरी पोलीस स्टेशनला अर्ज पण दिलेला आहे. मात्र तिथे एक हवालदार आवारी म्हणून आहे. त्यांना जेव्हा मी आत्ता फोन केला आणि त्यांना विचारलं की याचे पैसे का मिळत नाही, तर यांनी मला हनुमंत भाऊंनी सांगितलं का पोलीस मला सांगायचे का त्याचे पत्रे चोरून आणा, त्याचं कॅरेट चोरून आणा. मला एक सांगा, हा 2-2.5 फुटाचा माणूस आहे. हा स्वतःच्या पोटा पाण्यासाठी नोकरीला जायचा, कामाला जायचा, आणि पोलीस सांगतात त्याला तिथे त्या व्यापाऱ्याकडनं पत्रे चोरून आण, कॅरेट चोरून आण. ह्या पोलिसांना लाज वाटायला पाहिजे. तुम्ही लोकांचे जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही यांना न्याय मिळवून द्यायचा. यांची FIR पण दाखल करून घेतली नाही. जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला ते मला म्हणता FIR दाखल करायला ते तिथं त्यांचं जॉईनिंग लेटर आहे का? अहो, ते व्यापाऱ्याकडं एक कर्मचारी म्हणून काम करताय, साफसफाई करायला काम करता. साफसफाई करायला कोणी जॉईनिंग लेटर देतं का? पोलिसांचं असं बोलणं याचाच अर्थ असं का पोलीस त्या व्यापाऱ्याला मॅनेज आहे. आम्ही त्या व्यापाऱ्याला पण मी आत्ता फोन केलेला आहे. त्यांनी सांगितलं मी रेंजमध्ये नाही आहे, आवाज येत नाही आहे. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नाशिक ग्रामीणच्या SP साहेबांना विनंती करतो, दिंडोरी पोलीस स्टेशनचे कोण आवारी आगावारी आहे त्यांच्यावर पहिले कारवाई करा आणि अशा दिव्यांगांना न्याय मिळवून द्या. म्हणा तुम्ही न्याय देण्यासाठी आहे, तुम्ही मॅनेज होण्यासाठी नाही आहे. जरी त्याचे 1.25 लाखातले 50,000 निघाले तर 75,000 अजून पण मिळालेले नाही आहे. आणि पोलीस सांगता पत्रे चोरून आणा आणि मार्केटमधून त्याच्या जाळ्या चोरून आणा. लाज वाटायला पाहिजे. आणि तो संतोष गुप्ता कोण व्यापारी आहे, त्याला आता फोन केला होता. त्यांनी सांगितलं मी रेंजमध्ये नाही आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून SP साहेबांना सांगतो, या संतोष गुप्तानी जर याचे 75,000 रुपये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये दिली नाही तर या व्यापाऱ्याला त्याच्या घरात जाऊन आम्ही मारू, प्रहार स्टाईलनी मारणार. पण ह्या दिव्यांगाला न्याय मिळवून देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.